आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती आता महालक्ष्मी रेसकोर्स इथं म्युझिक कॉन्सर्टला परवानगी न देण्याची मागणी मनसेनं केली आहे। महालक्ष्मी रेसकोर्समध्ये होणाऱ्या म्युझिक कॉन्सर्टमध्ये गोरेगावची पुनरावृत्ती होऊ नये, त्यामुळे अशा प्रकारच्या म्युझिक कॉन्सर्टला परवानगी न देण्याची मागणी मनसेनं पोलिसांकडे केली आहे। या प्रकरणी ताडदेव पोलीस स्थानकाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना पत्र देऊन तातडीनं कारवाई करण्याची मागणी मनसेनं केली आहे। दरम्यान महालक्ष्मी रेसकोर्सवरती जो कार्यक्रम मार्च महिन्यात झाला त्यात ड्रग्सचं सेवन झाल्याचा आरोप मनसेनं केलाय आणि त्या कॉन्सर्टचे काही व्हिडिओ देखील मनसेनं पोलिसांना दिलेले आहेत। इथेच जवळपास हाकेच्या अंतरावर महालक्ष्मी रेसकोर्स आहे आणि ह्या महालक्ष्मी रेसकोर्सवर महिन्यातनं एकदा किंवा दोनदा असे म्युझिकल कॉन्सर्ट होत असतात। यापूर्वी पण आम्ही ताडदेव पोलीस स्टेशनला 2 पत्र लिहिली होती की त्या म्युझिकल कॉन्सर्टमध्ये दारूचं सेवन म्हणजे अल्पवयीन मुलांना आणि ड्रग्सचं सेवन हे तिथे होतं आहे आणि अशी आमच्याकडे माहिती, आमच्याकडे तसे व्हिडिओज पण आहेत। त्या प्रकारचे व्हिडिओज पण आम्ही पोलिसांना तसे दाखवले गेले, पण तरी पण ह्या कॉन्सर्टला पोलिसांकडनं परमिशन दिली जाते। म्हणून आम्ही ह्या पत्राद्वारे मागणी केलेली आहे की आपली जी तरुण पिढी आहे त्याला जर व्यसनांपासून वाचवायचं असेल तर अशा प्रकारचे कॉन्सर्टला इथे महालक्ष्मी रेसकोर्सवर आपण परवानगी देऊ नये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।